हे आचार्य चाणक्य यांच्या विचारांचे सुंदर आणि महत्त्वपूर्ण सार आहे। यात त्यांनी काही विशिष्ट प्रकारच्या लोकांपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे, जे सापापेक्षाही अधिक धोकादायक ठरू शकतात। खाली या विचारांचा अर्थ आणि महत्त्व स्पष्ट केला आहे। सापापेक्षाही अधिक घातक लोक। चाणक्य म्हणतात की काही लोक सापापेक्षाही जास्त धोकादायक असतात, कारण सापाच्या दंशाचा धोका कधी आहे हे काही प्रमाणात कळू शकते, पण या लोकांचा धोका कधी समोर येईल याचा अंदाज लावणे कठीण असते। हे लोक बाहेरून वेगळे आणि आतून वेगळे असतात, ज्यामुळे त्यांच्या धोक्याची कल्पना करणे शक्य नसते। धोकादायक लोकांचे प्रकार: 1. तोंडावर कौतुक करणारे पण पाठीमागे निंदा करणारे। जे लोक तुमच्यासमोर गोड बोलतात, तुमची स्तुती करतात, पण तुमच्या गैरहजेरीत तुमची निंदा करतात, ते तुमचे शत्रूच असतात। त्यांचा दुटप्पी स्वभाव तुम्हाला कधीही अडचणीत आणू शकतो। 2. विश्वासघात करणारी पत्नी। जी पत्नी आपल्या पतीशी निष्ठावान नसते आणि विश्वासघात करते, ती कुटुंबासाठी आणि पतीसाठी अत्यंत हानिकारक ठरू शकते। चाणक्य यांच्या मते अशा व्यक्तीवर पुन्हा विश्वास ठेवणे धोक्याचे असते। 3. फसवणूक करणारा मित्र। जो मित्र तुमच्याशी मैत्रीचा दिखावा करतो पण प्रत्यक्षात तुम्हाला फसवतो किंवा तुमच्या हिताचे नुकसान करतो, तो देखील धोकादायक असतो। एकदा फसवणूक करणारा मित्र पुन्हा फसवणूक करू शकतो। काय करावे? चाणक्य सल्ला देतात की अशा लोकांपासून दूर राहावे, त्यांच्यावर पुन्हा विश्वास ठेवू नये। त्यांच्यापासून 4 हात लांब राहण्यातच आपले खरे हित आहे, कारण हे लोक कधी आणि कसा धोका देतील याचा नेम नसतो आणि यांचा धोका सापाच्या धोक्यापेक्षाही मोठा असू शकतो। तात्पर्य: या विचारातून चाणक्य आपल्याला आपल्या आजूबाजूच्या लोकांचे योग्य मूल्यमापन करण्याची शिकवण देतात। बाह्य देखाव्यावर न जाता लोकांच्या आंतरिक स्वभावाला आणि त्यांच्या कृतींना महत्त्व देणे आवश्यक आहे। जे लोक विश्वासघातकी आणि दुटप्पी आहेत त्यांच्यापासून सुरक्षित राहणे हेच जीवनातील कल्याणासाठी महत्त्वाचे आहे।